जसे परमेश्वर नेहमी प्रेम देतात, तसे प्रेम प्राप्त करण्यापेक्षा प्रेम देण्यात जास्त आशीर्वाद आहे. जेव्हा आपण स्वर्गामध्ये देवदूत होतो आणि अगदी जेव्हा आपण पाप्यांच्या रूपात या पृथ्वीवर टाकण्यात आलो, तेव्हाही परमेश्वराने आपल्यावर प्रेम करणे थांबवले नाही. परमेश्वर त्या लोकांना मोठ्या आशीर्वादाचे अभिवचन देतात, जे आठ ना ठेवेथा परमेश्वराचे प्रेम, जे त्यांनी विनामूल्य प्राप्त केले आहे ते सर्व लोकांना वाटतात. जेव्हा आपण परमेश्वराचे गौरव करतो, ते गौरव शेवटी आपल्याला दिले जाईल. फळ देणारी अशी कोणतीच फांदी नसेल जिला मुळं नाही, हे वचन आपण आपल्या अंतःकरणावर बिंबवले पाहिजे आणि परमेश्वराचे गौरव करून जीवन जगले पाहिजे, जे आशीर्वादाचा स्रोत आहेत, जे आपल्यासोबत आहेत आणि प्रत्येक क्षणी आपली मदत करतात. जेव्हा आपण गोष्टींना द्वेष न करता सुंदर अंतःकरणाने पाहतो, तेव्हा आपण परिपूर्ण प्रेम प्राप्त करू शकतो. जेव्हा आपण आपल्या पापी आत्म्यांना देखील सुंदरपणे पाहणाऱ्या परमेश्वराबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या शेजारीच असलेल्या आपल्या भाऊ आणि बहिणींचा द्वेष करण्याचे काहीच कारण नाही. जर आपण आपल्या अंतःकरणात द्वेष न ठेवता आपल्या भाऊ आणि बहिणींकडे सुंदर अंतःकरणाने पाहण्याचा प्रयत्न केला, तर आपण परिपूर्ण प्रेम प्राप्त करू शकतो. जसे अब्राहमाने आपला पुतण्या लोट याला चांगल्या गोष्टी दिल्याबद्दल जास्त आशीर्वाद प्राप्त केले, तसेच जेव्हा आपण आपल्या भाऊ आणि बहिणींना चांगल्या गोष्टी देणार, तेव्हा आपण देखील विपुलपणे आशीर्वाद प्राप्त करणार. चांगल्या गोष्टी देण्याचे मन त्या अंतःकरणातून येते जे स्वतःपेक्षा इतरांचा विचार करते. जेव्हा आपण आपल्या भाऊ आणि बहिणींना चांगल्या गोष्टी देतो, तेव्हा परमेश्वर आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला आणखी जास्त आशीर्वाद देतात. अपेक्षा पूर्ण न झाल्यास जाणीव होणारी निराशा अहंकार आहे. जेव्हा आपण परमेश्वराबद्दल विचार करतो, ज्यांनी सर्वात खालच्या पदावर होऊन सेवा करण्याचे उदाहरण दाखवले आहे,
आणि परमेश्वराच्या शिकवणीनुसार नम्र अंतःकरण ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा निराशा बर्फाप्रमाणे वितळून जाते आणि आपण परमेश्वराची उपकारस्तुती करू शकतो. जरी इतरजण काम करत नाहीत, पण या आपण तक्रार ना कराटा प्रामाणिकपणे काम करूया. जेव्हा आपण स्वामीच्या मानसिकतेने कार्य करतो, तेव्हा आपण आनंदाने आणि शांततेने काम करू शकतो. आपले भाऊ आणि बहिणी कार्य करतात की नाही याची काळजी करण्यापेक्षा, आपल्यामध्ये कमतरता असूनही आपल्याला गौरवशाली सुवार्तेचे कार्य सोपविल्याबद्दल आपण परमेश्वरासाठी आभारी अंतःकरण ठेवले पाहिजे. मग आपण आनंदाने आणि शांततेसह विश्वासूपणे कार्य करू शकतो. तक्रार भरलेल्या अंतःकरणातून अहंकार निर्माण होतो. जेव्हा आपण नेहमी कृतज्ञ अंतःकरणाने परमेश्वराची सेवा करणार, तेव्हा अहंकार आणि तक्रार नाहीसे होतील आणि अंतःकरण नम्रपणाने भरून जाईल. आपण नेहमी परमेश्वराचे आभार मानले पाहिजे, जे सर्व अवस्थेत आणि परिस्थितींमध्ये आपली मदत करतात. जर आपण नेहमी परमेश्वराचे आभार मानतो, तर आपल्या अंतःकरणातून सर्व तक्रारी आणि अहंकार नाहीसे होतील आणि आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यात योग्य असलेल्या नम्र मनाने पुन्हा जन्म घेऊ शकतो. जेव्हा आपण आपल्या भाऊ आणि बहिणींची प्रशंसा करणार, तेव्हा ती प्रशंसा आपल्याकडे परत येईल. शब्द प्रतिध्वनीसारखे असतात. जेव्हा आपण इतरांची प्रशंसा करतो, तेव्हा ती प्रशंसा आपल्याकडे परत येते आणि जेव्हा आपण इतरांची टीका करतो, तेव्हा टीका आपल्याकडे परत येते. जर आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आपल्या भाऊ आणि बहिणींची प्रशंसा केली आणि त्यांना प्रोत्साहन दिले, तर शेवटी प्रशंसा आपल्याकडे परत येईल. ज्याप्रमाणे समुद्र सर्व घाणीला स्वीकारतो आणि ते स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे आपले अंतःकरण मोकळे आणि इतके सुंदर असले पाहिजे ज्याने आपण आपल्या भाऊ आणि बहिणींच्या चुकांना झाकू शकू. कोणत्या प्रकारचे अंतःकरण समुद्रासारखे विस्तीर्ण असते? हे असे अंतःकरण आहे जे आपल्या भाऊ आणि बहिणींच्या चुकांना आणि दोषांना झाकते आणि त्यांच्या अंतःकरणांना आरामाने शुद्ध करते. असे अंतःकरण सहजपणे रागवत नाही किंवा राग व्यक्त करत नाही, पण सौम्य आणि नम्र वृत्तीने ते इतरांना समजून घेते आणि स्वीकारते.
ज्या कोणाला कोक्रियाद्वारे मार्गदर्शन पाहिजे त्याला कोक्रियापेक्षा लहान कोकरू झाले पाहिजे. परमेश्वर या पृथ्वीवर जगाचे पाप उचलणाऱ्या कोक्रियाच्या रूपात आले आणि बलिदानाने भरलेले जीवन जगले. जेव्हा आपण माताच्या या वचनांना आचरणात आणतो की परमेश्वराच्या उदाहरणापासून शिका आणि कोक्रियापेक्षा लहान कोकरू बना, तेव्हा आपण परमेश्वराचे लोक बनू शकतो, जे सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये राजकीय याजकगण बनण्याचा आशीर्वाद प्राप्त करतील. मोठे पात्र बनण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यागाची गरज आहे. शेवटी आपल्याला मोठा आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वर आपल्याला दुःखाचा काळ देतात. जर आपण याची जाणीव करतो की एका मोठ्या पात्रामध्ये शुद्धीकरण होण्यासाठी त्याग ही एक प्रक्रिया आहे आणि स्वेच्छेने हे सहन करतो, तर परमेश्वर आपल्या वाढलेल्या पात्राला आणखी फळांनी आणि पवित्र आत्म्याच्या आशीर्वादाने भरून टाकतील. परमेश्वर देखील स्वतःची सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आले. जेव्हा आपण स्वतःची सेवा करून घेण्याची इच्छा ना ठेवता एकमेकांची सेवा करणार, तेव्हा परमेश्वर संतुष्ट होतील. परमेश्वराने आपल्याला एकमेकांची सेवा करण्याची शिकवण दिली आहे. त्यामध्ये परमेश्वराचे प्रेम सामावलेले आहे, जे आपल्याला स्वर्गामध्ये उंच करू इच्छितात. परमेश्वराने सेवा करून घेण्याची इच्छा ना ठेवता सर्वात खालच्या ठिकाणी राहून देखील इतरांची सेवा करण्याचे उदाहरण दाखवले आहे. स्वर्गीय आशीर्वाद त्या लोकांसाठी राखून ठेवलेले आहेत जे परमेश्वराच्या सदृश आहेत आणि अगदी मनापासून भाऊ आणि बहिणींची सेवा करतात. आपण वर्तमान काळातील दुःखांना धीराने सहन केले पाहिजे, कारण की स्वर्गाचे राज्य आपले होईल. जेव्हा आपण विश्वासाच्या मार्गावर चालतो तेव्हा आपल्याला खडतर आणि वेदनादायक क्षणांचा सामना करावा लागू शकतो. मात्र हे क्षण फक्त तात्पुरते आणि क्षणिक आहेत. जसे की स्वर्गाचे राज्य, जेथे सार्वकालिक जीवन, आनंद, प्रेम आणि सुख ओसंडून वाहते, आपले होईल. म्हणून आपण सध्याच्या दुःखांना स्वेच्छेने सहन करू शकतो.